नेहा हिरेमठ हिची हुबळीला 18 एप्रिल रोजी अतिशय निर्गुण प्रकारे हत्या करण्यात आली। ज्या जिहादी फयाजने हे कांड केलेला आहे त्याच्या शिक्षेसाठी आम्ही आज ही कॅन्डल मार्च काढलेली आहे। तिला भावपूर्ण श्रद्धांजली तेव्हा मिळेल जेव्हा या जिहादी फयाजला ठोस शिक्षा ज्या दिवशी होईल तेव्हा तिच्या आत्म्याला शांती मिळेल आणि आम्हा सर्व महिलांना न्याय मिळेल। कारण की ही काय आम्ही फाशीची शिक्षा व्हावी वगैरे असं नेहमीचं कुठलं कॅन्डल मार्च नाही केलं, तर त्याला प्रशासनाने लवकरात लवकर कठोर शिक्षा सुनवून त्याची ज्या वेदनांनी ही नेहा आपली तळमळून मेलेली आहे त्या वेदना सहन करून त्याला अंत झाला पाहिजे। आणि नसेल जमत तर आमच्या या सगळ्या महिलांच्या हातात सोरपून बघा, त्याच्या झिपऱ्या ओढून त्याला दगडांनी ठेसून मारण्याची ताकद ही आमची महिला मंडळ ठेवत आहे। त्यामुळे माझी परत आणि परत हीच विनंती आहे या न्यूज मार्फत की त्याला लवकरात लवकर शिक्षा ठोसून ह्याचा अंत करून आमच्या पुढच्या अक्का बहिणी ताईंना लवकरात लवकर ह्याची शिक्षा सुनावल्याने त्यांना न्याय मिळेल हीच आपल्या सगळ्यांसमोर। नीला हिरेमठ हुबळीची जी नेहा हिरेमठ आमची भगिनी होती, तिची जशी हत्या केली त्यांनी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये, एवढं त्याचं जर काय म्हणतात त्याला क्रूरतेचा कळस त्यांनी गाठला। तिला जसं त्यांनी मारले तसं लगेच क्षणात फाशी न देता त्याचे पण हाल करून त्याला मारलं पाहिजे। अशी शिक्षा कठोर त्याला व्हायला पाहिजे की जेणेकरून पुढे कोणताही मुलगा परत असं कृत्य करायला धजावला नाही पाहिजे। प्रथमतः मी नेहा हिरेमठला श्रद्धांजली वाहते। वीर शिव समाजाच्या वतीने सर्व समाज बांधवाच्या वतीने मी निषेध व्यक्त करते। कारण हा गेल्या 5 दिवसापासून हा अशा पद्धतीने क्रूर हत्या करण्यात आला। त्या सरकारने कुठल्याही पाऊल या ठिकाणी उचललं गेलेलं नाही आणि मला असं वाटतं की हा नरधामाला तुम्ही इन्काउंटर केलं पाहिजे, नाहीतर तुम्ही फाशी शिक्षा करा। जर होत नसेल तर तुम्ही पब्लिकच्या हातात द्या, कारण कुठेतरी हा आळा बसेल। ज्या काम करणारे तो प्रेम करत होता, म्हणजे अशा प्रेम असतोय का? तो त्याला जवळजवळ 9 वेळा चाकू खुपसले आणि तो हा व्हिडिओ सगळेजणच पाहिलेला आहे, पूर्ण आपला देश या ठिकाणी पाहिलेला आहे। तर मला असं वाटतं की ह्या पुरावा एवढीच बस नाही का सरकारला, त्याच्यामुळे तुम्ही ह्या तातडीने लिंगायत समाजाला मुलीला न्याय दिला पाहिजे। हे आज आपण सिद्धेश्वर मंदिरात त्यांचे आशीर्वाद घेऊन पुढे निघालो। आज सिद्धेश्वरांचं साकडे घातले की आपल्याला महिलांना मुलींना सुरक्षित ठेवा आणि आज आंबेडकरच्या तिथं येऊन आपण तिच्या श्रद्धांजली वाहिलं तर डॉक्टर आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे, मग कुठं तर संविधान कुठे गेले ह्या सरकारला कळत नाही का? या निमित्ताने मला असं बोलावंसं वाटतं। मग पुन्हा एकदा मी नेहाला श्रद्धांजली वाहते।